नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAB मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा भाग आहे घटक पाठ 25 मालतीची चतुराई. तर मालतीची चतुराई हा नवीन घटक आज आपण अभ्यासणार आहोत. यामधील भाग 1 आज आपण पाहू. ठीक आहे. तर बघा पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई. तर सर्वात अगोदर आपल्याला पाठाचं वाचन करायचं आहे. तुम्ही लक्षपूर्वक नीटपणे लक्ष द्या इकडे. ठीक आहे. तर बघा, मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले, त्यांना चारा पाणी दिले, हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघे खूप थकले, घरी आले. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मलन्ना डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मलन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? तर बघा, थोडक्यात हा भाग समजून घेऊ. तर मलन्ना आणि मालती ह्या दोघांचं कुटुंब असते. हे शेतकरी असतात, शेती करतात. त्यांच्याकडे 2 बैल असतात. तर बघा काय होतं, एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडतो, एक समस्या निर्माण होते. त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघू. तर मलन्ना नावाचा एक शेतकरी आहे. मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. शेतीवरचे काम संपवून मलन्ना घरी येतो आणि दोन्ही बैलांना तो गोठ्यात बांधतो. तो खूप थकलेला असतो आणि बैलांना गोठ्यामध्ये बांधल्यावर त्यांना चारा देतो, पाणी पण देतो आणि स्वतः हातपाय धुवून तो घरात जातो. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. त्या दिवशी मालतीने भाजी भाकरी केलेली असते आणि आता खूप थकल्यामुळे, दमल्यामुळे मलन्ना थोडा वेळ का होईना बसतो. दोघांनी जेवण केले, म्हणजेच मलन्ना आणि मालती हे दोघेही जेवण करतात. आता मलन्ना शेताचे काम केल्यामुळे खूप दमलेला असतो, थकलेला असतो आणि जसा तो अंथरुणावर पडतो तशीच त्याला झोप लागते. बघा, मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता, त्यामुळे अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. अंथरुण म्हणजेच झोपण्याची जी जागा असते, आराम करण्याचं जे एक आपण पलंग म्हणतो नाही का, अंथरुण पांघरुण म्हणतो नाही का. तर अंथरुणावर जसा तो पडतो तसंच त्याला झोप लागते. का बरं झोप लागते? तर शेताचे कामं केल्यामुळे तो खूप थकलेला असतो. आता बघा काय होते, सकाळी तो लवकर उठला. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी तो लवकर उठला. उठल्यानंतर बाहेर आला आणि पाहतो तर काय, आणि बघा त्याला काय दिसते, गोठ्यात एकच बैल. त्याला त्या गोठ्यामध्ये, ज्या गोठ्यामध्ये त्याने बैल बांधलेले होते, त्या गोठ्यामध्ये त्याला एकच बैल दिसतो. दुसरा बैल गायब. दुसरा जो बैल असतो तो गायब असतो, तो दिसतच नाही. त्यामुळे त्याला प्रश्न पडतो की बैल गेला कुठं असेल. तेव्हा तो आपल्या पत्नीला मालतीला म्हणतो, अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? सुरुवातीला त्याला असं वाटते
की कदाचित मालती उठली असेल आणि त्या एका बैलाला बाहेर कुठंतरी बांधलेलं असेल असं त्याला वाटते आणि म्हणून तो विचारतो. आणि हे सगळं तो घाबरत घाबरत विचारतो, कारण शेतीचे कामं असतात, शेतीचे दिवस असतात आणि बैलांचा उपयोग करून ते दोघेही शेती करतात. आणि एक बैल गायब असल्यामुळे त्याला प्रश्न पडतो आणि तो घाबरतो. मालती झटकन बाहेर आली. जसं मलन्ना आपल्या पत्नीला म्हणजे मालतीला आवाज देतात, ती बाहेर येते. तिलाही या गोष्टीचे नवल वाटते. कोणत्या गोष्टीचे? की खरोखरच रात्री आपण 2 बैल गोठ्यात बांधले होते, पण आता मात्र एकच आहे. एक बैल गेला कुठं असेल? त्यामुळे त्या गोष्टीची तिला नवल वाटते. तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटते. ठीक आहे, वाटले तर बघा, मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. आता बघा, त्यांना वाटलं की बैल सुटला असेल, दोरासकट सुटला असेल आणि कुठंतरी बाहेर गावामध्ये गेला असेल. संपूर्ण गावामध्ये त्यांनी त्या बैलाचा शोध सुरू केला. प्रत्येक जणाला विचारलं की तुम्ही बैलाला बघितलं का. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. पण संपूर्ण गावामध्ये त्यांना बैल सापडला नाही. दोघेही खूप थकले. दोघेही बिचारे सकाळी निघाले होते. दिवसभर त्यांनी काय केलं, बैलाचा शोध घेतला. ते खूप थकले, दमले, त्यांना बैल कुठे सापडलाच नाही. दोघेही घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल हा प्रश्न त्यांच्यासमोर तर होताच, पण आता करायचं काय? शेतीवाडीचे दिवस आहेत. त्यांना खूप मोठा प्रश्न पडला. आणि आता एक बैल तर गायब आहे, दिसतच नाही. सकाळी कुठं गेला असेल कुणास ठाऊक. थकून जाणे म्हणजे खूप दमणे आणि नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य होणे. तर एकच बैल, आता एका बैलाचा वापर करून करायचं काय? शेती करायची आहे तर 2 बैल आवश्यक आहेत. बघा नंतर शेती कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मल्लांना डोक्याला हात लावून बसला. आता डोक्याला हात लावणे म्हणजेच विचारात पडणे. तो विचार करू लागला, काय होईल, कसं होईल? एक बैल आणायचं कुठून? एका बैलाने शेती करायची कशी? बरेचसे प्रश्न त्यांच्या डोक्यात सुरू झाले आणि तो विचार करू लागला. 3-4 दिवस गेले. मलन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ. बघा, मलन्ना मालतीला काय म्हणतो. आता एकच प्रश्न तर खूप होते, पण आता काही ना काहीतरी करायचंच होतं त्यांना, नाही का? म्हणून मलन्ना मालतीला म्हणतो, आपण तालुक्याला जाऊ. आता तालुक्याला म्हणजे जे तालुक्याचे ठिकाण असते की नाही. आणि खास करून तालुक्याच्या ठिकाणाला काय भरतो? बैलांचा बाजार वगैरे भरतो. आणि तिथं पण तेच आहे, तिथे गुरांचा बाजार भरतो असं मलन्नाने मालतीला सांगितलं. आपण तिथून एक बैल खरेदी करू, म्हणजे आपल्याकडे बैलाची जोडी होईल असं त्याला वाटलं. त्यामुळे मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, तुम्ही बरोबर बोलता, आपल्याला तसंच करायला पाहिजे. एका बैलावर नांगरणी कशी करायची? आपण एका बैलावर नांगरणी करू शकत नाही. म्हणून आता आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एखादं बैल खरेदी करावं लागेल. तर डोक्याला हात लावणे म्हणजेच विचारात पडणे, आणि गुरे म्हणजेच जनावरे. ठीक आहे, गुरांचा बाजार म्हणजेच जनावरांचा बाजार असतो. ठीक आहे, तर आता जनावरांचा बाजार म्हणजेच तिथे जनावरे आणि जी गुरे असतात ते विकले जातात, म्हणजे त्यांची विक्री वगैरे सुरू असते. लक्ष ठेवायचं. तर आज एवढंच बघू. पुढच्या भागामध्ये आपण उरलेला भाग अभ्यासू. तर आजच्या भागावर आधारित प्रश्न बघा. प्रश्न 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यापैकी पहिला, मलन्ना कोठे गेला होता? उत्तर बघा, मलन्ना शेतात गेला होता. प्रश्न 2, मालतीने जेवणात काय तयार केले होते? उत्तर, मालतीने जेवणात भाजी भाकरी तयार केले होते. मलन्ना आणि मालतीने कशाचा शोध सुरू केला? उत्तर, मलन्ना आणि मालतीने बैलाचा शोध सुरू केला. त्यानंतर बघा 4, मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? उत्तर, मलन्नाला सकाळी गोठ्यात एकच बैल दिसला, दुसरा बैल गायब होता. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल गेला कुठे? असे मलन्नाने मालतीला
घाबरून विचारले. मालती झटकन बाहेर आली आणि तिला ह्याच गोष्टीचे नवल वाटले. तर आजचं गृहपाठ लिहून घ्या तुमच्या मराठीच्या वहीमध्ये. लिहा पटकन. प्रश्न आहे, बैल शेतकऱ्याचा मित्र ह्या विषयावर 6-7 ओळीत निबंध लिहा. लिहून घ्या. धन्यवाद.